मामा या की. नमस्कार. माधुरी, मामा आलेत, पाणी घेऊन ये. काय म्हणताय गोदाक्का, घरची समधी मंडळी ठीक आहे ना? नाही तशी ठीकच आहेत म्हणायची, राहणार नाही तर कसं काय हो मामा? ये राणा लवकरच घरला येईल, काय बी काळजी करू नका. बरं बरं. माधुरी ये लवकर. नमस्कार साहेब, कसं काय? ए की तू कशाला आलास तू? कशाला आलास बोंबलत? अहो बोंबलत अजिबात नाही हो, मी गप्प राहणार आहे आणि गप्पच राहणार. बघ इथं काय आगोपणा केलास का नाही तर बघ. अहो एगडाव सांगितलं की मी गप राहणार, गप म्हणजे एकदम गप. हे बघा अजिबात कुणाला काही कळू देणार नाही. हे बघा सिक्रेट बाटलीत बंद आहे, बुच मारायचं फक्त बाकी आहे. विचारा की बहिणाबाईला. मामा अरे मामा उभे का? बसा की या. बसा बसा बसा. बर कशी आहे संजय बेटा? मी ठीक आहे. बरं तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी कसे आलात? होय म्हणजे एक खुशखबरी द्यायची होती. काय? म्हणजे मला का नाही आमच्या पक्षाकडनं आमदारकीचं तिकीट मिळाले. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. होय. ते रानाला सोडवायचं बघा की जरा. होय करूया की. नाही म्हणजे मी का नाही वर बोललोय तसं, पण कसं आहे रानानं जरा नमतं घेऊन शरण यायला पाहिजे. हो मी करते प्रयत्न. बरं तुम्ही चहा घेणार ना? नाही नका आता. अहो असं कसं? अहो एवढी चांगली खुशखबर आणली तुम्ही, तोंड गोड झालंच पाहिजे की. आणि गोदाक्काच्या हातचा शिरा पण खाल्ला पाहिजे. असं कसं? काय गोदाक्का? बर बर मी करते. हा बसा तुम्ही. मी आणते. मामा हे दलिंदर कसा घेतला घरात? मी पण तेच म्हणतोय. माझ्या बहिणीच्या संसाराला नजर लागू नये असं वाटत असेल तर मला काढा की घराच्या बाहेर. मामा मला 10 लाख पाहिजेत. 10 लाख कशाला? हे दळींदर घालवायला. या बहिणाबाईचं सिक्रेट बाटलीत बंद आहे. हे घरात बाहेर पडणार जर 10 लाख रुपये नाही दिले तर, हे लक्षात ठेवा. ही काय भानगड आहे? मग 10 लाख रुपये देऊन याचं थोपाट बंद करायचं. द्या तेवढं. थोडी झालीस काय तू? इलेक्शनला उभं राहणार आहे मी. या असल्या माणसासनी पैसे वाटत बसलो का नाही, डिपॉझिट जप्त होईल माझं. भाऊ तुझा आहे, तुझं तू बघ. पाहिजे तर तुझ्या पैशात दे की त्याला. अहो पण आता माझ्याकडे नाही. तुझं तू बघायचं. आणि हे बघ, आज उद्या पत्र पैसे नाही मिळाले तर मी काय करणार हे माहिती आहे तुला.
तू आहेस वय धावत्या का अक्का? नाही ना व. अरे नाहीच सापडणार. लई चॅप्टर आणि डेंजर बाई आहे ती. माझ्यापेक्षा कमी खरं. आणखी तू कुठं आहे ती? सांगतो की. काय ते अरे अक्काचा पत्ता सांगायचे 10 लाख मागायला येऊ. यो ती 10 रुपये ते लायक आहे का? हा? राहिलं बसा हुडकत. बरं 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 ऐक की असं माणसाला अडून पाडून ये रे. मी तेच म्हणतोय, तू का अडून राहायला लागलायस? देऊन टाक की 10 लाख रुपये, लगेच काम होतंय. नाहीतर होत नाही, कळलं का? ए, अरे रेडीमिक्स ऐक की मर्दा. ए ताईसा ताईसा अव काय झालंय? हे असं का फेऱ्या मारायला सा? चंदे तू आणि उगा डोसकं फिरू नकोस माझ. जा. तुमच्या भावानं जेवढं फिरवलंय ते काय कमी आहे वय? त्यो आणि दलिंदर कुठनं आलाय कुणास ठाऊक. हे ना खरंच 10 लाख देणार आहे त्याला? काय तुला कसं माहित? नाही म्हणजे ते काय झालं, मी असं जाता जाता माझ्या कानावर आलं. म्हणजे त्याचं काय झालं माहिती का, हे मी असं चहाचा कप ठेवला आणि मी अशी जात होती का नाही, तेव्हा मला ते तुमचं बोलणं का नाही ऐकू आलं. पण हा चोरून मी काय अजिबात ऐकलं नाही. नाही बाबा. हे बघ चंदे, यातला एक जरी शब्द तू घरात काढलीस की नाही, तुझा गळ्यात चिरतो बघ सूर्याने. मी आकाशाला कुणाला सांगू? आणि तसं मी एकाच पार्टीत आहे. तू आर तुर हे बघ, म्या फक्त माझ्या ताईसाहेबांनी आवजावं करते. ते नव्ह 10 लाख कुठनं आणणार? आणि आता तर मामाने बी धडधडीत नाही म्हणून सांगितलं. ते बी माहित आहे तुला? आता हे बी माझ्या कानावर पडलं. वर तू 10 लाख कुठनं आणणार? आणि तुझा तू पिंडकराम भाऊ नाहीतर तो सांगल की घरात समजून तुझ्याबद्दल. अंजली वहिनी, भाऊजी नमस्कार वहिनी. अंजली वहिनी आहेत ना? सनिता घरात नाही. ए चंदा, तू काय जरा किवडी बिवडी आहेस काय? मी अंजली वहिनी आहेत काय म्हटलं? काय काम आहे? पैशाचा मॅटर आहे. हे बघ, सनिता घरात नाहीत आणि पैसे बिशे काय बी मिळणार नाही तुला. आलाय मोठा बॅग घेऊन. ए चंदा, पैसे घ्यायला नाही द्यायला आलोय. सनिताने सांगितलं की पैसे घरात नेऊन दे. त्याच न्यायला जमणार नाही ना व. भाऊजी किती पैसे? 15 लाख आहेत. अच्छा हा मी ठेवतो की, द्या माझ्याकडे. नाही, ते अंजली वहिनीसनी द्यायला सांगितले. अंजली वहिनी, अंजली वहिनी, ओ अंजली वहिनी. अवधूत भाजी हा, हे सनिताने पैसे दिले. पैसे? हा हे बघ, 15 लाख आहे. सनिताने सांगितले यातलं घर खर्चाला लागेल ते वापरा आणि बाकीचं ठेवा. त्यासनी लागतील त्यावेळी ते घेतील मागून. माधुरीकडे द्या की मग. हा ताईसाहेब ठेवतात की. हा वय. नाही नाही नाही, संध्याने तुमच्याकडे द्यायला सांगितले. तुम्ही घरचा सगळा हिशोब कारभार बघताय की नाही, तो तुमच्याकडेच द्यायला सांगितले. पण ताईसाहेबांनी मी येतो की हिशेब. हो माधुरी ठेवेल ना. अहो नाही वहिनी, ठेवा तुमच्याकडेच. हा, आता वहिनी पण म्हणतात की नाही, तर तुमच्याकडेच ठेवा. हा बरं, मी निघू? नाही नाही, चहा घ्या की. नको नको, चहा नको, आता जरा गडबडीत आहे, येतो. हा मास्तरीन देत असताना नाही म्हणून का सांगितलंस का? तुझ्या भावाचं थोबाड मिटवायचं ह्योच तर चान्स होता चांगला. आणि तुझ्या सनिधानी परत मागितलं असतं मग. त्यापेक्षा ते तिच्याकडे आहे ना तेच बरं आहे. म्हणजे उद्या पैसे जरी गायब झाले, त्याची जबाबदारी बी तिचीच राहील. म्हणजे
म्हणजे 10 लाखाचा चांगलाच चान्स आलाय बघ मला. काय करायचं काय कळणं झालं. काय बी करून त्या अक्काची माहिती मिळायला पाहिजे. एवढं 10 लाख रुपये आणायचं कुठं? त्या रेडीमिक्सला 4 टिप्पर देऊ काय, म्हणजे घड्याकडे बोलेल बघ. नाही रे, आता बोलणारातला नाही तू. पैसे घेतल्या बिगर एक शब्द बी तोंडात काढणार नाही. चांगला ओळखून आहे त्याला मी. अरे मग आता करायचं तरी काय? हेच तर काय कळणं झालंय. कुणाकडनं तर उधार घ्या काय, कर्जाने घ्या पाहिजे तर. काय बोलतोयस बरकत? आणि कर्ज उद्या फेडता नाही आलं माझी. आबांच्या टायमाला कर्जामुळे काय बोंब झाली ती माहिती आहे ना? अरे जमीन जातात राहिली होती. राणा मी काय म्हणतोय, एखादा एकर इकला तर. अरे काय डोसकं फिरलाय तुझा? अरे शेतकरी माणूस आहे मी, जमीन अजिबात विकणार नाही. अरे त्या अक्काची माहिती मिळवणं पण महत्वाचं या टायमाला. हे बघ, काय बी झालं तरी जमीन विकायचा विचार मनात बी आणायचा नाही, सांगून ठेवतोय. दरोडा घाला कुठे तर. अरे उगं काय बी बोलू नकस बरकत. तू या टायमाला सही सलामत सुटलं पाहिजे, एवढंच पाहिजे मला. मला समजा कळतंय रे, पण हे असलं काय बी करून मी सुटणार नाही. बरकत, मी एक काम करतो. मी अंजलीबाईंसंगत जाऊन बोलतो. त्या पक्का यातनं काय ना काय मार्ग काढणार बघ. चालतंय, बोल मग, आणि काढ तेवढा लवकर मार्ग काय तर. काल पण पवच होत की, आज काहीतरी वेगळं करायचं नाही होय? हे काय हॉटेल नाही जे दिलंय ते गप खायचं. हा काय अंजली ताई, पाहुण्याचा असा अपमान होतो का या घरात? मानच नाही त्याचा कसला अपमान. चंदाताई पाहुणेत ते आपले. हा तेच म्हणतोय मी, उगीच आपलं तोंडाला येईल ते बोलायचं. अंजली ताई, म्हणजे मी काय म्हणतो, जरा आज अशी झणझणीत मिसळ खावीशी वाटायला लागल्या हो. जरा करताय काय? अजिबात नाही. जे आहे ते खा बाबा. नुसता वात आणलाय. हो, मी अंजली ताईंना विचारलंय ना, त्या बोलू दे. बस लय झालं. जरा तरी चाट ठेवून बोल. खायला प्यायला घालतोय म्हणून डोक्यावर चढून बसू नगस. आधीच आमचं आम्हाला पुरं झालं आणि तुझा आता. हो, तुम्ही काय मला भिकारी समजायला लागला काय? असं काही नाहीये, तुम्ही जरा समजून घ्या ना. अहो काय समजून घ्या, काय समजून घ्या? असा अपमान करतं का कोणी? अहो शिकलेला माणूस आहे मी, 4 चौकात इज्जत आहे आपली, सांगतात मला. मग 4 चौघात जा. इथं नग शानपणा शिकूस. काय म्हणला तुम्ही? काय म्हणला? काय बोला? अहो शोभतंय काय बोलणार? एक मिनिट तुम्ही जरा शांत होता का? अहो मला सांगा अंजली ताई, कसा शांत बसू? तुमचा सक्का भाऊ असला असता तर तुम्ही शांत बसला असता का? मला सांगा काय चाललंय काय? पण अगं ए बहिणाबाई, कळते का तुला? भावाचा धडधडीत अपमान व्हायला लागला ह्या घरात. कळतं का तुला? काय कसलं सासर आहे तुझं? माधुरी सांभाळ बाई तुझ्या भावाला. अंजली चल बाई. डोक्याला ताप म्हणजे काय? अहो काय डोक्याला ताप म्हणजे काय? काय पण आपलं चाललंय तुमच्या डोक्याला ताप, हे ते पाहून. अगे काय चल, जरा गप्प बसतोस काय? का उगी तमाशा करायला लागलायस इथं? तुला एकच सांगतो, माझं 10 लाख रुपये दे, नाहीतर लई मोठा तमाशा करीन. हा, एक तर राणाची ऑफर आहेच मला, आणि तू बहीण आहे म्हणून आत्तापासून शांत बसलोय.
नाहीतर लई तमाशा होईल सांगून ठेवतो, लई तमाशा होईल. मी करतो काहीतरी, पण तू तुझं थोबाड बंद ठेव आणि जरा माणसासारखं वाग. 10 लाख आल्यावर बघ की कसा माणसा देतोय ते. माधुरी, अगं तू काय करायली इकडे? तू कशाला आली इथं? मी तुला हुडकत आली कशाला? तुझा तो भाऊ परत येड्यावानी करायला मला तर लई भ्या वाटलं. तू त्याचे पैसे देऊन टाक बरं त्याला. कशाला आली इथं? आत्ता ध्यानात आलं. वय वय पैशाची सोय कर. तुझं थोबाड बंद कर आणि फुट इकडनं. हा तसं बी मला या झमेल्यात पडायचं नाही. तू पैशाची सोय कर. मी जाते. माधुरी, तू इथे काय करतेस? वहिनी आज मला लय वाईट वाटलंय हो. काय झालं? मी चोर असल्यासारखं मला वाटतंय वहिनी. माझ्यावर माझ्याच नवऱ्याचा विश्वास नाही हो. वहिनी, अहो प्रत्येक बायकोचं असं स्वप्न असतं, नवऱ्याने त्याची कमाई तिच्याकडे आणून द्यावी. पण आज यांनी दाखवून दिलं की त्यांचा माझ्यावर अजिबात विश्वास नाही. नाही माधू, वहिनी, आपल्या नवऱ्याची कमाई एक डाव बघावी म्हणून हे पैसे बघायला आलो होते. बघ, हे बघ, तू वाईट नको वाटून घेऊस. अगं घराचा सगळा हिशोब मी बघते ना, म्हणून मग सुरज भाऊजींनी माझ्याकडे पैसे दिले असतील, बाकी काही नाही. तू वाईट नको वाटून घेऊस. एक काम करू आपण, आता हे पैसे ना तुझ्याकडे ठेव, सुरज भाऊजींशी मी बोलते. अहो नाही वहिनी, नाही नको. अहो, मला जरा वाईट वाटलं म्हणून असं नका करू. अगं वहिनी, किंवा तुमच्याकडेच दे. नाही आणि तुझ्याकडे ठेव तू पैसे. नाही वहिनी, राहू द्या. आणि तसं बी त्यासने जेव्हा मनापासून वाटेल ना तेव्हा ते देतील माझ्याकडे. आणि तुमच्याकडे राहिले काय आणि माझ्याकडे राहिले काय हे एकच आहे. आहो ठेवा. पण आता जातो का आम्हाला? गोदा काय एकट्याच आहे.